नमस्कार, मी संदीप देसाई. गावाकडच्या बातम्यांची सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींनी. मागल्या 7 दिवसांपासून सुरू असणारं उपोषण अण्णा हजारे यांनी मागे घेतलेलं आहे. लोकपालची अंमलबजावणी, लोकायुक्त कायदा तसंच शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या विविध मागण्यांसाठी अण्णा हजारेंचे उपोषण सुरू होतं. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आणि विनंतीनंतर अखेर अण्णांनी उपोषण मागे घेतलंय. मुख्यमंत्र्यांसोबत दीर्घकाळ चर्चेनंतर सरकारनं दिलेल्या आश्वासनावर मी समाधानी असल्याची प्रतिक्रिया अण्णांनी दिली आहे. तसंच महाराष्ट्र सरकारकडून बनवला जाणारा लोकायुक्त कायदा देशाला दिशा देईल असा विश्वास अण्णा हजारेंनी व्यक्त केला. राळेगण सिद्धीमध्ये केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुभाष भामरे आणि अण्णा हजारे यांच्यामध्ये सुमारे 6 तासांपेक्षा जास्त काळ चर्चा झाली. या चर्चेदरम्यान अण्णांनी केलेल्या मागण्या योग्यच आहेत आणि आम्हाला त्या मान्य आहेत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकायुक्त कायद्याचा ड्राफ्ट मांडला जाणार आहे. तसंच जॉईंट ड्राफ्टिंग कमिटी नेमून लोकायुक्त कायद्याचा ड्राफ्ट तयार करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. कृषी मूल्य आयोगावर अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली असून अध्यक्ष नेमण्याच्या कायद्यात बदल करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना स्वायत्तता देण्याची अण्णांची मागणी सरकारला मान्य असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. शेतमालाला हमीभाव देण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती 10 महिन्याच्या आत एक अहवाल देईल आणि या अहवालाच्या आधारे सरकार हमीभावासंदर्भात योग्य तो निर्णय घेईल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं. केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रातून होणार आहे. राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी जमवलेला डेटा वापरून 2 हप्ते म्हणजेच 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी मदत राज्य सरकारनं देऊ केली आहे. 1450 कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या पहिल्या हप्त्यासाठी आधार कार्ड बंधनकारक नसणार आहे. दुसऱ्या हप्त्यावेळी मात्र आधार कार्ड दाखवणं बंधनकारक आहे. पहिल्या हप्त्यासाठी मतदार ओळखपत्र, नरेगा जॉब कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना किंवा केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेले इतर ओळखपत्र दाखवता येणार आहे. या शतकाच्या अखेरपर्यंत हिंदुकुश पर्वतामधील बर्फाची शिखरं वितळण्याचा धोका निर्माण झाल्याची माहिती जागतिक पर्यावरण तज्ज्ञांनी दिली आहे. तापमानात वाढ झाल्यानं हा धोका निर्माण झालाय. त्याचा फटका भारत आणि चीन या जगातल्या 2 आघाडीच्या राष्ट्रांमधल्या शेतीला बसणार आहे. हरितगृह वायूंचं उत्सर्जन कमी करण्यासाठी चीनच्या नागरिकांनी डुकरांचं मांस खाणं कमी करण्याचं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या शेती आणि अन्न विभागानं केलंय. जगभरामध्ये आहारात सर्वाधिक डुकरांच्या मांसाचा वापर करण्यात चीनचा नंबर पहिला आहे. त्यामुळे चीनी नागरिकांसाठी उत्पादित होणारा पिग मीटसाठी मोठ्या प्रमाणावर कार्बनचं उत्सर्जन होत असल्यामुळे अभ्यासातून हे पुढे आलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर राज्यातल्या ऊस उत्पादकांच्या खात्यावर अंदाजे 3,000 कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गाळप हंगाम संपण्यापूर्वी उरलेली थकीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं साखर आयुक्तालयाचं आश्वासन आहे. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैशांसोबत साखर देण्याचाही साखर आयुक्त शेखर गायकवाडांचा कारखान्यांना प्रस्ताव आहे. रासायनिक कीटनाशकांच्या अतिरेकी वापराचा भारतातल्या शेतमाल निर्यातीला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आखाती राष्ट्रांमध्ये सध्या कीटनाशकांची कडक तपासणी सुरू झाली. त्यामुळे भेंडी आणि मिरचीमध्ये पिकात रासायनिक अंश जास्त आढळल्याची माहिती पुढे येते. साताऱ्यातल्या फलटणमध्ये चक्क वळू शिरला होता. 3-4 तासांच्या नाट्यानंतर पालिकेला जाग आली आणि जेसीबी आणण्यामध्ये आला आणि त्याला दोरखंड टाकून पकडण्यात आला. नाशिक शहरामध्ये बिबट्यानं घातलेल्या धुमाकूळाची घटना ताजी असताना सटाणा तालुक्यातल्या बिबट्यानं सुद्धा धुमाकाळ घातलाय. सटाण्यातल्या अनेक भागामध्ये मानवी वस्तीत शिरून शेतकऱ्यांची जनावर फस्त करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं. गर्भलिंग निदान चाचणी आणि स्त्री भ्रूण हत्या होत असल्याच्या संशयातून औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागानं विमल मदर केअर हॉस्पिटलवर छापा टाकला. या छापेमारी दरम्यान पालिकेच्या पथकाला अवैधरित्या बांधण्यात आलेले चेंबर्स आढळून आलेत. गर्भपातानंतर अर्भकांची विल्हेवाट लावण्यासाठी चेंबरचा वापर केला जात असल्याचा संशय आहे. अमरावतीमधील रेवसामध्ये गजानन धाम परिसरात संत गजानन महाराज यांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना आणि कलशारोहण समारंभ पार पडला. यावेळी गजानन महाराज मंदिरावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली.
धुळे जिल्हा पोलीस प्रशासनानं अचानक हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू केली आहे, पण गंमत म्हणजे दंड भरणाऱ्यांमध्ये 15 जण हे पोलीस खात्यातलेच कर्मचारी होते। पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी स्वतः ही दंड वसूल केली। शहरामध्ये अचानक हेल्मेट सक्तीचा फरमान सोडल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। लातूर तुळजापूर मार्गावर पेठमध्ये पुन्हा एकदा एका एसटीचा अपघात झाला। यामध्ये सर्वच प्रवासी जखमी झालेत, पण सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। जखमींवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली। आम्ही थापा मारून मतं मागत नाही, जे काम केले ते तुमच्या समोर आहे, पण राष्ट्रवादीवाले सगळंच गडप करतात, रस्तेही कागदावरच बनवतात, असं पंकजा मुंडे म्हणाले। परभणीच्या जिंतूर शहरालगत असलेल्या MIDC परिसरात कापसाच्या जिनिंगला आग लागली। आगीमध्ये जिनिंगमध्ये ठेवण्यात आलेला कापूस आणि कापसाच्या गाठींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। रायगडच्या म्हसळा बाजारपेठेत पहाटे 5च्या सुमाराला आग लागली। यामध्ये 4 गाळ्यांचं मोठं नुकसान झालं। अग्निशमन दल आणि स्थानिकांनी आग आटोक्यात आणली। आगीचं कारण कळू शकलेलं नाहीये। राज्य सरकारनं अनेक शहरांमधल्या 16 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतलाय, मात्र याला रिक्षा चालकांनी तीव्र विरोध केलाय। कोल्हापूरमध्ये मनसे रिक्षा संघटनेच्या वतीनं परिवहन कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। परभणी जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला असून दुष्काळाच्या संदर्भात करायच्या उपाययोजना करण्यात प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिंतूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। अकोल्यामध्ये 5 रस्त्यांचं भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झालं। 755 कोटी 32 लाख रुपये खर्चून हे रस्ते बांधले जात आहेत। हायब्रिड अॅन्युइटी या कंत्राटदार कंपनीला याचं काम मिळालंय। 2016 आणि 2017 या साली यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संघामार्फत तूर, सोयाबीन, चणा या पिकांची विक्री केली। मात्र मागील 2 वर्षांपासून या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची थकीत रक्कम अद्याप सुद्धा मिळाली नाही। त्यामुळे जिल्ह्यातील 16 खरेदी विक्री संघांनी शेतकऱ्यांची ऑनलाईन तूर खरेदी बुकिंग न करण्याचा निर्णय घेतला। माजी क्रीडा राज्यमंत्री आणि भाजप नेते संजय देशमुख यांच्या निवासस्थानावर आयकर विभागानं धाड टाकली। तब्बल 20 जणांच्या पथकानं ही धाड टाकली। 3 तास धाडीचं काम सुरू होतं, पण घरातून काय हस्तगत करण्यात आलं ते मात्र कळू शकलेलं नाहीये। नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात वेगवेगळ्या नदीपात्र आणि कोरडे पडलेल्या धरणातून वाळूसह इतर गौण खनिजाची मोठ्या प्रमाणावर चोरी केली जाते। मनमाडजवळ एका बंधाऱ्यातून 120 ब्रास गौण खनिज चोरी केल्याप्रकरणी नांदगाव तहसीलदारांनी बळवंत खाडे या व्यक्तीला तब्बल 7,68,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। लोणावळ्याच्या रस्त्यावरून चालत जाणाऱ्या पादचाऱ्यांना ज्या वाहन चालकानं धडक दिली त्या वाहन चालकाला पकडण्यात वडगाव मावळ पोलिसांना यश आलंय। अतुल दत्तात्रय चास्कर असे या कार चालकाचं नाव असून त्याला अटक करण्यात आली। महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला त्यांच्या एका पुतळ्यावर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये गोळीबार करण्यात आला होता। याचा वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये गांधीवाद्यांकडून निषेध करण्यात आला। बापूकुटी आश्रमात शांततेच्या मार्गाने याविरोधात आंदोलन करण्यात आलं। रिसोड सेनगाव हिंगोली या राष्ट्रीय महामार्गाचं कार्य सध्या प्रगतीपथावर आहे। या महामार्ग बांधण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये घेणारा शिवालय कन्स्ट्रक्शनकडून मात्र शेतकऱ्यांच्या पाण्यावर दरोडा टाकत असल्याचा धक्कादायक प्रकार न्यूज 18 लोकमतने समोर आणला होता। बातमीची दखल घेत हिंगोली उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी चौकशीचे आदेश दिले। रत्नागिरीतल्या फुरुस गावामध्ये 7 अजगरांना मारून टाकून त्यांना पुरणाऱ्या 4 अटक करण्यात आले। जितेंद्र मिसाळ, तजुम्मुल परकार आणि फुरुस गावठाण त्याचबरोबर सलीम महाडिक अशी या 4 नाव आहेत। हिंगोली बस स्थानकातील बस सेवेचं नियोजन पूर्णतः कोलमडले। आगारातर्फे नियोजन केले जात असलं तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा खोळंबा होताना दिसतोय। हिंगोली शहरातील विविध चौक आणि सार्वजनिक ठिकाणं होर्डिंग आणि बॅनरनी गजबजून गेलेत। विशेष म्हणजे महापुरुषांच्या पुतळ्यांचीही यातून सुटका झालेली नाही। पालिका प्रशासन मात्र बकाल होत चाललेल्या शहराकडे लक्षच देत नाहीये। सांगली जिल्हा पथविक्रेता आणि किरकोळ व्यापारी महासंघाच्या वतीनं महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं। केंद्राच्या पथविक्रेता कायद्याची पायमल्ली होते, फेरीवाल्यांना रीतसर नोटीस न देताच हटवलं जातंय अशी त्यांची तक्रार आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सुटावी यासाठी अनुकूल निर्णय घेण्यात आलाय, कारण रावेर मतदारसंघ नेहमीच काँग्रेसचा पारंपरिक संघ राहिला। आता फक्त घोषणा करायची बाकी आहे। भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी शरद पवार यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र पडसाद उमटतात। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी पूनम महाजन यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केलाय।
शिर्डी ट्रॅक्टरच्या धडकेमध्ये मुलगा ठार झाला। यानंतर संतप्त कामगारांनी केलेल्या मारहाणीमध्ये ट्रॅक्टर चालकाचाही मृत्यू झाला। बुलढाणा जिल्ह्यातल्या बकऱ्या आणि जनावरं चोरणाऱ्या टोळीतील 4 जणांना शेगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे। सूत्रधार प्रशांत भटकर याच्यासह 4 जणांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून चोरीत वापरलं जाणारं साहित्य आणि 2 कार असा एकूण 7 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मनमाडमधील निंबाळ येथे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना घडली आहे। या दोघांवरही मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। वन विभाग कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। जळगावमध्ये शेजारील महिला आणि मुलांच्या त्रासाला कंटाळून एका महिलेनं फिनाईल पिऊन आत्महत्या केली। पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेल्याचा पोलिसांनी तक्रार न घेतल्यानं महिलेनं हे टोकाचं पाऊल उचललंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घटनेच्या चौकटीत आणण्याचा कार्यक्रम आखला पाहिजे, पण काँग्रेस तो आखायला तयार नाहीये, म्हणून आमचं काँग्रेसशी जमत नसल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी खास न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे। पालघरमध्ये डहाणू मार्गावर ट्रिपल सीट जाणाऱ्या 3 10वीच्या विद्यार्थ्यांचा बीचवर फिरण्यासाठी गेले असता पुलावरून खाली पडून भीषण अपघात झाला। यामध्ये एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी आहेत। जखमी विद्यार्थ्यावर सेल्वासल्या विनोबा भावे रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। भंडारा जिल्ह्याच्या आड्याळवासियांनी आड्याळला तहसीलचा दर्जा मिळावा या मागणीसाठी येत्या लोकसभेपासूनच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला। त्यांनी योग्य निर्णय घेण्यासाठी शासनाला 15 तारखेपर्यंत मुदत दिली आहे। बुलढाण्यामध्ये एका गर्भवती मादी वानराचा शॉक लागल्यानं मृत्यू झालाय, पण दैव बलवत्तर म्हणून की काय तर तिच्या पिलाला पोटात सुखरूप आहे। बुलढाणा शहरातल्या मिर्झानगर भागातली ही घटना आहे। निसर्गाच्या किमयेमुळे स्थानिक आश्चर्यचकित झाले। यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर इतरही बातम्या पाहणार आहोत। थोडक्यात नांदेडमधल्या सचखंड गुरुद्वाराच्या कारभारामध्ये राज्य सरकारच्या हस्तक्षेपाला विरोध वाढत चाललाय। गुरुद्वाराचा पैसा हडप करण्याचा हा सरकारचा डाव असल्याचा आरोप गुरुद्वारा बोर्डाच्या सदस्यांनी केला। या आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची दाट शक्यता आहे। लातूरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं काल जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। सभेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अफजल कुरेशी यांच्या घरी भेट दिली। कुरेशी यांनी आंबेडकरांसाठी बिर्याणी आणि सालस असा बेत केला होता। ठाण्यातल्या भिवंडीमध्ये एका अपंग शेतकरी दाम्पत्याने ओसाड पडलेल्या 2 एकर जमिनीमध्ये काकडीची यशस्वी शेती केलेली आहे। 2 महिन्यांमध्ये या दाम्पत्यानं काकडी विकून 40 ते 50 हजार रुपये कमवलेत। राज्य सरकारनं दुष्काळाची आणि चारा छावण्या सुरू करण्याची घोषणा करून बरेच दिवस झालेत, पण अद्याप मराठवाड्यातल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये चारा छावणी सुरू झालेली नाहीये। इथल्या शेतकऱ्यांना आपली जनावरं विकण्याची वेळ आली आहे। उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अकोला जिल्ह्यामध्ये असलेल्या मेळघाट आणि काटेपूर्ण अभयारण्यामध्ये पाणी आणि चाऱ्याची भीषण टंचाई भासते। अनेक अभयारण्यांमध्ये असलेल्या अनेक नद्या, ओढे आणि तलाव सुकले, त्यामुळे सरकारनं वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी शाळकरी मुलांनी अनोखं आंदोलन केलं। शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थिती आणि नापिकीला कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं दुष्काळ दिलासा यात्रेला सुरुवात करण्यात येते। ही यात्रा लातूर तालुक्यातल्या गातेगाव इथं आली आणि येत्या काही दिवसांमध्ये 50 गावांमधून यात्रा फिरणार आहे। जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या मिलिंद खैरनार यांच्या भव्य स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलंय। नंदुरबार तालुक्यातल्या बोराळे त्यांच्या गावी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले होते आणि याच गावात त्यांचं हे शहीद स्मारक उभारण्यात आलं। नंदुरबार जिल्ह्यातल्या जयनगर गावातील प्रत्येक शेतकऱ्यांना गावातील तलावातील गाळ काढण्यासाठी एकरी 1000 इतकी स्ववर्गणी काढून तब्बल 10 लाख रुपयांचा निधी संकलित करण्यात आलाय। गावकऱ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाला पाठबळ देण्यासाठी नाम फाउंडेशननं सुद्धा गावकऱ्यांना गाळ काढण्यासाठीची यंत्रसामग्री मोफत उपलब्ध करून दिली आहे। जयपूरमध्ये पार पडलेल्या मिस इंडिया 2019 स्पर्धेमध्ये बारामतीचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांची कन्या धनश्री गोडसे हिनं बाजी मारली आहे। इंडियन फॅशन फेस्टिवल या वतीनं जयपूर इथं अंतिम फेरीतील देशभरातील 27 सौंदर्यवतींमधून मराठमोळ्यात धनश्रीने मिस इंडिया खिताब पटकावला आहे। अमरावतीच्या नारायणनगर इथल्या डॉक्टर भाऊसाहेब देशमुख आर्ट अकॅडमीतर्फे राज्यस्तरीय चित्रशिल्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। शिल्पकला, विद्यार्थी गट आणि व्यावसायिक गट अशा 3 विभागात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवत आणि 150 वर्षाची आपली परंपरेला जोपासत भंडारा जिल्ह्यामध्ये साजरा झाला एक आधुनिक शंकरपट। या नव्या पद्धतीचा शंकरपट पाहण्यासाठी लोकांनीही मोठी गर्दी केली होती।
वर्ध्यातल्या सेलू घोराड संत केजाजी आणि त्यांचे पुत्र नामदेव महाराजांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त घोराड नगरीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मंगळवारी पारायण समाप्ती आणि संत केजाजी महाराज यांच्या 112व्या पुण्यतिथीनिमित्त मंदिरामध्ये तब्बल 2,500 दिवे प्रज्वलित करण्यात आले होते। यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया। ब्रेकवर जाण्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर। ब्रेकनंतर जाणार आहोत नाशिकला, कारण नाशिक जिल्ह्यातील वाईन उद्योगानं आता जगभर ओळख निर्माण करायला सुरुवात केली आहे। देश विदेशातील लोक वाईन पर्यटनासाठी आता नाशिकला आवर्जून येत आहेत। नुकत्याच पार पडलेल्या सुला फेस्टिव्हलला सुद्धा जगभरातील पर्यटकांनी हजेरी लावली। रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट, ठेका धरायला लावणारं संगीत आणि जिभेवर रेंगाळणारी वाईनची चव, हे सगळं काही नाशिकच्या सुला फेस्टमध्ये पर्यटकांना नुकतंच अनुभवायला मिळालं। गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांच्या सुरांनी तर या फेस्टमध्ये आणखीनच रंगत आणली। देशाच्या विविध राज्यातून आलेल्या गायकांसोबत शंकर महादेवन यांची जुगलबंदी चांगलीच रंगली। सुला फेस्टमध्ये देशविदेशातील जगप्रसिद्ध कलाकारांनी आपली कला सादर केली। जगप्रसिद्ध जंगल हा बँड पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र ठरला। ऑस्ट्रिया आणि इंग्लंडच्या कलाकारांनीही इथं आपला सहभाग नोंदवला। जे लेवलचं ह्यांनी इकडे जे असतं ना, म्हणजे एक ॲम्बियन्स म्हणतात, माहोल तयार केलंय, ते आपल्याला वाटत नाही की म्हणजे काही इंटरनॅशनल जॅझ फेस्टिवल, वर्ल्ड म्युझिक फेस्टिवलचा लेवल नाही, त्याच्याहून पलीकडे, म्हणजे त्याच्याहून खूप चांगलं आहे। सुला विनियर्डच्या प्रांगणातील ॲम्फी थिएटर आणि ॲटमॉस्फिअर अशा 2 ठिकाणी देशी विदेशी संगीताच्या तालावर पर्यटकांनी ठेका धरत वाईन पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला। I feel great. We feel great actually, and it's an honor to play here. Been everywhere, but you know, this has been one of the best experiences with this band for sure. Thank you, Nasik. I think a lot of respect needs to go to Nasik because they have welcomed all this beautiful experience. And I think the credit really should go to the local authorities and the governments and everyone that was involved to let this happen, because more of these events are needed all over India. So thank you, Nasik. Jai Maharashtra. Sula is awesome. This whole place is awesome. The people are awesome. नाशिकचा हा सुला फेस्ट आता जगभर पोहोचला असून परदेशी पर्यटकांची पावलंही आता या फेस्टकडे वळू लागली आहेत। गेल्या काही वर्षात नाशिकच्या वाईन पर्यटनाला चालना मिळाली असून सुला फेस्टमुळे इथल्या वाईनची चव जगभर पोहोचण्यास मदत होणार आहे। प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नाशिक। यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।